ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अथर्व दौलत साखर कारखाना राज्यात आदर्श ठरेल, चेअरमन मानसिंग खोराटे। ऊस पीक परिसंवाद व रोलर पूजन कार्यक्रमाचे आयोजन। हलकर्णी तालुका चंदगड येथील अथर्व इंटरट्रेड संचलित दौलत सहकारी साखर कारखाना हलकर्णी येथे 9 मे रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ऊस पीक परिसंवाद व रोलर पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे। प्रमुख वक्ते डॉक्टर विवेक मोहनराव भोईटे, कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर व्याख्यान होणार आहे। या रोलर पूजन व ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमास शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी केले आहे। अथर्व दौलत साखर कारखाना यंदाच्या 2025-2026 गळीत हंगामासाठी सज्ज झाला असून 2025-2026 तोडणी वाहतूक कराचे ॲडव्हान्स चेक वाटप कार्यक्रम कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला। यंदा 7 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असून अद्ययावत वाहतूक यंत्रणाही सज्ज आहे। आज वाहतुकीसाठीचे धनादेश वाटप प्रसंगी कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, संचालक विजय पाटील, मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील, लेबर ऑफिसर अश्रू लाड तसेच इतर मान्यवर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साखर उद्योगाला सध्या विविध संकटांना सामोरं जावं लागत आहे, तरी पण शेतकऱ्यांची ऊस बिले, कामगारांचे पगार, तोडणी वाहतूकदारांची बिले यासारख्या गोष्टी वेळेत पूर्ण करणं ही आमची प्राथमिकता जबाबदारी राहील व भविष्यातही सर्व बिले वेळेत देण्याबाबतची ग्वाही दिली। शेतकऱ्यांना मेळाव्याद्वारे मार्गदर्शन व ऊस विकास योजना मोठ्या उत्साहात राबवण्यात येणार आहे। तसेच दौलत कारखाना हा शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा आहे। शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, कामगार यांचे पूर्ण सहकार्य आमच्या पाठीशी आहे। हीच आमची खरी ताकद आहे। येणाऱ्या गळीत हंगामात उच्चांकी गाळप करत कारखाना राज्यात आदर्श ठरेल याची खात्री चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली। महानकरी न्यूजसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे।